श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आहे शुक्रवार आणि श्रावण महिन्यातला शुक्रवार आहे आणि आज वरदलक्ष्मी व्रत आहे। वर्षातनं एकदाच येणारं श्रावण महिन्यातलं एकच दिवस करायचं, वर्षभरातून एकाच दिवसाचं हे व्रत म्हणजे वरदलक्ष्मी व्रत। हे जे व्रत आहे ना मैत्रिणींनो, हे तेलंगणा, तमिळनाडू, आंध्रा ह्या भागामध्ये केलं जातं। म्हणजे जुन्या काळापासून तिकडून हे चालत आलेलं आहे, पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा करतात। तर बघा, व्रतासाठी काय काय करायचं आहे ते संपूर्ण मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर आपल्या देवारातला महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि मस्त असा एक तुपाचा दिवा आणि एक समई घेतलेली आहे तेलाची। थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्या खाली हळदी कुंकू व्हायचे आणि त्याच्यावरती आपला तुपाचा दिवा समई ठेवायची आहे। त्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। दिव्यांना सुद्धा, दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला दिव्याचीच पूजा करायची आहे आणि मग महालक्ष्मीची पूजा करायची आहे। महालक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न हो, अखंड आपल्यावरती तिची कृपा राहो, ह्याच्यासाठी हे व्रत असतं। निरोगी आयुष्यासाठी, आपल्याला कुठलेही आजार रोगराई होऊ नये ह्यासाठी हे म्हणजे व्रत आहे आणि वर्षातून एकदाच केलं जातं श्रावण महिन्यामध्ये। तुम्ही कॅलेंडर बघताल तर कॅलेंडरमध्ये आजच्या तारखेला लिहिलेलं सुद्धा आहे बघा, 8 तारखेला शुक्रवारचं वरदलक्ष्मी व्रत म्हणून। त्यानंतर गणपती बाप्पा घेतलेले आहेत, त्यांना दूध आणि दही दूध पंचामृत पाण्याने अभिषेक केलेला आहे। तिकडेही थोडेसे तांदूळ हळदी कुंकू व्हायचे, गणपती बाप्पाला ठेवायचे आणि त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेतले। त्यानंतर फूल ठेवलेलं आहे, गणपती बाप्पाला फूल ठेवायचे, समईला दिव्याला फूल ठेवायचं आहे, अगरबत्तीसाठी आणि धुपासाठी, असं दोन्हीकडे 2 मी स्टँड घेतलेले आहेत। ते देखील एकदम छान असे घासून चकचकीत मस्त त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून ठेवलेलं आहे। अगोदर अगरबत्ती आता लावून घ्यायची आहे आपल्याला। आणि हे बघा, त्या भागामध्ये हे व्रत इतकं जोरात केलं जातं ना की आपल्याकडे कसं आपण गौराई करतो तसं त्या पद्धतीने मांडव वगैरे घालून, जेवण वगैरे घालून एकदम मोठ्या प्रमाणात हे व्रत केलं जातं। पण आता आपण कसं साधं सिंपल करणार आहोत। ओके, चला, तर त्याच्यासाठी बघा एक कलश घ्यायचा आहे, कलशवरती स्वास्तिक काढायचा आहे आपल्याला आणि त्याच्या स्वास्तिकच्या बाजूला 2 रेषा काढून घ्यायच्या आहेत, जसं की आपण कलश पूजन करतो सेम तसंच। आणि आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो त्याच्यामध्ये काय करतो, आपण पाण्याने कलश भरतो, पण हा जो वरदलक्ष्मीच्या व्रताचा कलश आहे हा आपल्याला तांदळाने भरायचा आहे। भरताना आपल्याला श्री महालक्ष्मी देव्याय नमः असा मंत्र जप करायचा आहे संपूर्ण भरेपर्यंत, किंवा गायत्री मंत्राचं सुद्धा पठण करू शकता तुम्ही। ओके, त्यानंतर आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हळद आणि कुंकू लावून घ्यायचा आहे। मस्त असा हळदी कुंकाचा एकदम छान असा टिका लावून घ्यायचा बघा। बराच म्हणजे ह्या व्रताचा जसा वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचा प्रभाव असतो तसा ह्या व्रताचा सुद्धा प्रभाव असतो, म्हणून बऱ्याच मैत्रिणी करतात, म्हणून म्हणलं चला आपणही करूयात। ओके, आणि बघा, महालक्ष्मी मातेला गजरा खूप प्रिय आहे। गजरा आणि गुलाबाचं फूल हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे नेहमी पूजा जेव्हा पण आपण महालक्ष्मीची करणार असो, गुरुवारचं व्रत, शुक्रवारचं व्रत म्हणा, महालक्ष्मीची कुठलीही पूजा, तर आवर्जून गजरा आणि लाल गुलाबाचं फूल आणत जावा, कारण महालक्ष्मीला खूप प्रिय आहे ते, त्याच्यामुळं। आणि त्याच्यानंतर आपली जी ही रोजच्या देवघरातली चांदीची लक्ष्मीची मूर्ती आहे तिची देखील पूजा करून घ्यायची आहे आपल्याला। सेम तसंच थोडेसे तांदूळ ठेवायचे, हळदी कुंकू व्हायचं, लक्ष्मी मातेला ठेवायचं आहे आणि तिला देखील हळद आणि कुंकू लावून घ्यायचं आहे। आणि तिला देखील बघा एक छोटासा गजरा केलेला आहे मी, एक मोठा आणला होता म्हणजे, आणि त्याचेच एक फोटोला आपल्या महालक्ष्मीच्या आणि एक आपल्या ह्या वरदलक्ष्मीचा जो कलश केलेला आहे त्याला आणि एक छोट्या महालक्ष्मीला, असं मी 3 बरोबर मापाचे करून घेतले होते। आणि त्याच्यानंतर गुलाबाचं फूलसुद्धा, गुलाबाचं फूल नुसतंच ठेवायचं नाही आहे मैत्रिणींनो, गुलाबाच्या फुलाला तुम्हाला अत्तर लावायचं आहे। गुलाबाचा अत्तर लावा केवढ्या
मोगऱ्याचं अत्तर लावा, गुलाबाचंच लावायचं, कारण लक्ष्मी मातेला गुलाब हा खूप प्रिय आहे. त्यामुळं गुलाबाचं फूल आणि गुलाबाचं अत्तर हे आवर्जून ठेवत जावा. आणि ह्या ज्या आहेत ना, ह्या अगरबत्त्या धुपाच्या अगरबत्त्या आहेत. कांडीचा धूप कसा येतो बघा, तसं आहे ना, ह्या अगरबत्तीचा धूप आलेला आहे, म्हणजे धुपाची अगरबत्ती आलेली आहे. हे आणलेली आहे, जरा वेगळं काहीतरी छान वाटलं आणि ह्याचा सुगंधही खूप छान येत होता. आता मग सगळी पूजा आपली मांडून झाली आहे, तर आता धूप लावायचं आहे. धूप लावून लक्ष्मी मातेला ओवाळून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पूजा करोस तोपर्यंत आपल्याला श्री महालक्ष्मी माते, श्री महालक्ष्मी माते, ओम श्री महालक्ष्मी माते असा जप करायचा आहे. महालक्ष्मी माते, माझ्यावरती प्रसन्न हो, माझं काही असेल तर चुकलं माकलं माफ करून घे, पण माझ्यावरती कृपा कर असं म्हणायचं आहे. आणि बघा, मनामध्ये भाव असेल तर सगळं काही होतं. असं नाही की तुम्ही एवढं सगळं केल्यानेच सगळं होईल. मनामध्ये भाव हवे, आपले कर्म चांगले हवेत, आपल्या कर्माचं फळ चांगलं आपल्याला कधी ना कधी मिळतंच. आणि हा अष्टलक्ष्मी दिवा आहे. ओके, अष्टलक्ष्मी देवीचा दिवा आहे हा. ह्याच्यावरती बघा पाठीमागे गजलक्ष्मी आणि कलश आहे आणि पुढे अष्टलक्ष्मी आहेत, खाली गजंतलक्ष्मी आणि मध्ये जे आहेत ते आपले गणपती बाप्पा आहेत. अष्टलक्ष्मी दिवा हा सुद्धा खूप प्रभावशाली आहे. ह्याची सुद्धा तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमेला पूजा करू शकता आणि मस्त असा हा दिवा लावून ठेवू शकता. किंवा नवरात्रीमध्ये पण तुम्हाला अखंड दिवा हवा असेल तर हा दिवा लावायचा. ऑलरेडी ह्याच्यावर अष्टलक्ष्मीच्या मूर्ती आहेत, सगळ्या आपल्या अष्टलक्ष्मी आहेत आणि प्लस हा दिवा, त्याच्यामध्ये नवरात्रीला सुद्धा तुम्ही असा हा दिवा लावून ठेवू शकता. आणि बघा, हे हळदीचं लेपन केलेलं आहे. हळदीच्या लेपनामध्ये मी गुलाबजल टाकलेला आहे आणि थोडंसं अत्तर टाकलेलं आहे. हेच मी सगळ्या देवांना लावलेलं अगोदरपासून आणि आपल्या समईला, परत तुम्हाला सांगते अगरबत्तीच्या स्टँडला, सगळ्याला हेच लावून घेतले. तसंच आता ह्या दिव्याच्या पूर्ण कडेला ह्याचं लेपन लावून घ्यायचं आहे आपल्याला हळदीचं. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो मैत्रिणींनो. आणि काय म्हणतो आपण की चांगले कर्म केले की चांगलंच होतं. नेहमी सत्याचा हा विजय होतोच. सत्याचा विजय व्हायला वेळ लागतो, पण कधीच असत्य जिंकत नसतं, सत्यच जिंकत असतं. त्यामुळं आपण आपले सत्यकर्म करत राहायचे आणि देवाकडे एकच प्रार्थना करायची, जे देशील ते सहन करायची ताकद दे म्हणून. देव फक्त भक्तीचा भुकेला असतो. तुम्ही काहीही नाही केलं पण मनापासून फक्त देवाचं नामस्मरण केलं दिवसभरामध्ये, जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा मनापासून देवाला हाक मारलीत, तरीही त्याच्यामध्ये तुम्हाला परमार्थ परमेश्वर घडतो मैत्रिणींनो. असं खूप म्हणजे नाही का, अनुभव खूप आहेत मला, कधीतरी एखाद दिवस सांगेन. आणि आपण कुठल्या परिस्थितीतून जातो तर त्या परिस्थितीतून आपल्याला कसं निभावून नेलं जातं हे परमेश्वर कृपेनेच नेलं जातं. ह्याचं पण तुम्हाला मी खूप सारं माझे अनुभव स्वतःचेच सांगू शकते, सांगेल कधीतरी निवांत. त्यामुळं फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपले कर्म चांगले ठेवायचे आणि आपल्या चांगल्या कर्माचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळणारच आहे, हो की नाही. चला, अशा प्रकारे बघा, संपूर्ण दिव्याला मी हळदीचं लेपन लावून घेतलं, त्यानंतर हळदीचा टिका आणि त्याच्यानंतर कुंकवाचं. संपूर्ण अष्टलक्ष्मीला, गजंतलक्ष्मीला आणि मध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. मस्त असं देवाला, दिव्याला पूर्ण हळदी कुंकू लावायचे आणि दिव्याला हळदी कुंकू लावताना सुद्धा तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी माते नमः, ओम श्री महालक्ष्मी माते नमः असा जप करत राहायचा आहे. आणि संपूर्ण हे लावून झाल्याच्या नंतर आता मस्त असा, मी माझ्याकडे दुसरी काही पितळाची किंवा नाही का अशी डिझाईनची पितळाची तुम्ही डिश ठेवू शकता दिव्याच्या खाली, पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे, त्यामुळं मग मी आपली फ्लॉवरवाली प्लास्टिकचीच ठेवलेली आहे. तुम्ही पितळाची ठेवू शकतात. आणि बघा, त्याच्यामध्ये तेल टाकले, वात लावून घेतलेली आहे आणि आता दिवा लावायचा आहे. दिवा लावायचा आहे आणि इतकं प्रसन्न, इतकं छान वाटतं ना मैत्रिणींनो, खूप मनाला समाधान वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खूप प्रसन्न, खूप छान वाटतं. एक दिवस असं आपण पूजा करतो, म्हणजे रोज तर देवाची पूजा करतच असतो आपल्या घरातल्या, पण असं वेगळं काहीतरी पूजा केली की आणखीन प्रसन्न, आणखीन छान वाटतं. आणि ह्या लक्ष्मी मातेला खिरीचा प्रसाद करायचा, ड्रायफ्रूटचा प्रसाद. तसं तर 21 प्रकारचे प्रसाद व्हायले जातात, पण आता आपण काय 21 करणार नाही आहे, त्यामुळे मी खीर करणार आहे. आणि सध्या मात्र आता पूजा झाल्या, आरती झाल्या मी काजूचा नैवेद्य ठेवणार आहे. महालक्ष्मी मातेला ड्रायफ्रूट पण खूप
आवडतात, त्यामुळं आवर्जून ड्रायफ्रूटचा प्रसाद ठेवत जावा. तुमच्याकडे जे असतील ते ठेवायचे, नसेल तर सरळ खडी साखर फुटाणे, तेही नसेल तर आपल्या घरातली साखरही तिला चालते, ती सगळं सांभाळून घेते. अशा पद्धतीने बघा ही छान अशी पूजा झालेली आहे, एकदम मस्त आणि खूप मनाला समाधान देणारी, प्रसन्न वाटणारी अशी पूजा झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली आणि नक्कीच तुम्ही ही ह्या वर्षी नाही केली तर पुढच्या वर्षी करून बघा. वर्षातून एक दिवसच करायची आहे आणि ही आपली देवं आहेत बघा. आणि देवांमध्ये ही माळ आणि परत हे कासव आणि सूर्य देव हे सगळे ॲड झालेले आहेत. तर ते कसे काय तर मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ एकदा आलोय व्लॉग मध्ये तुमचा गौनेश. आणि आता मम्मीने बनवले आहे, बनवणार आहे बटाटा भजी आणि कांदा भजी. आणि इथं आपण कॅन्डल्स पण बनवले आहेत. तर इथं मम्मीने कांदा चिरून ठेवलाय, इथं आहे बटाटा, इथं आहे कढीपत्ता आणि इथं आहे कोथिंबीर आणि इथं सगळे मसाले आणि इथं काय. तर बघा आता मम्मी हे कांदा टाकणार आहे, इथं बटाटा, कढीपत्ता चिरून घेतला, गोवा. तर बघा इथं मसाले आहेत सगळे. तिथं बटाटा आहे. आता पण इथं हे काय, धने पावडर, हळदी, जिरा पावडर, थोडस जिरं, मीठ चवीनुसार. तुम्हाला किती टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. मिरची पावडर आणि ही मिरची पावडर तुम्हाला केवढी टाकायची टाकू शकता. की कोण तिखट जास्त खातं, कोण खात नाही. हे बघा इथं मम्मीने ठेवलं आहे बेसन, इथं सगळं ते मिक्स केलेलं, तिथं पाणी. तर हे बघा मम्मीने सगळं मिक्स करून घेतलंय. किती चांगलं असतं. आता हे टाकलं थोडं पाणी, बघा किती छान दिसते हे. आणि ह्याच्यात आपण बटाटा पण टाकलेलं, पण ते शॉर्ट वेगळी करायची नाही. हा बटाट्याची वेगळी करायची. बघा किती सुंदर आहे, खायला या. बघा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं हे गरम झालेलं तेल. का तर आपण सोडा वापरत नाही, तर त्याच्यासाठी हे थोडंसं 2-3 चमचे गरम झालेलं तेल वापरायचं. ओके, होय चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि चटका नाही बसत हे गार आहे ना सगळं मिश्रण. तर बघा तेल पण टाकलं, सगळं टाकलं. इथं मी आता परत एकदा मिक्स करते. तेल टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. आता मस्त अशा भजी सोडून घ्यायच्या आहेत आपल्याला. थोडंसं टाकून बघते तेल तापलंय का. तापले, मस्त तापले तेल. हाय मस्त अशा इथं हा. मग त्याला टाक ना घरात, दार लावून मग जा ना. तेव्हा किती चांगलं हे असं दिसतंय. भजी आणि पाव खायचा मूड झालाय ह्यांचा. आता किती वाजलेत रात्रीचे? 9:30ला. गवारीची भाजी चपाती नको ह्यांना दुपारची खायला. इथं सकाळचं रात्री खातोय आम्ही. ब्रेकफास्ट डिनर. तसे चांगलंच असं दिसतंय. भज्या एकदम हे झाल्यात. काय झाल्यात? भजी भज्या नाही, भजी भज्या नव्हे, भजी आहेत ह्या. You know guys, भजी, not a भज्या. Okay? बघ किती चांगलं दिसतं ते. बघा भजी. यस, भजी मस्त अशी गोल भजी कांद्याची. गोल भजी झाली आहे. आता आहे बटाटा भजी, है ना.
हे बघा किती छान दिसतील. मी हे तर ह्याला हात नाही लावणार, खूप गरम असतो. नाही हे बघा तेल. तर बघा पावमध्ये भजी टाकली आहे. भजी टाकली आहे. आणि आता याला एकदा ट्राय करू. खूप छान झाले, एकदम फ्लेवर होतं. खूप छान हा बटाटा भजी. तुम्ही पण एकदा नक्की बनवा घरी बटाटा भजी. आणि तुम्हाला कसं खायचं असेल तुम्ही सिंपल खाऊ शकता, पासळ पण खाऊ शकता. खूप टेस्टी झाले आहे. मी पण खातो आणि तुम्ही पण या खायला. बघा दोघं कशी खेळतात आहेत पिल्लं. काय बघा एकमेकांना मारतात. हे बघा ना, एक डोळा नाही.